we discuss about the what are the different data types used in a Python. So basically, there is no need to declare the variable in a Python. Python मध्ये variable declare करायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा ज्यावेळेस आपण व्हॅल्यू असाइन करतो व्हेरिएबलला त्यावेळेस त्याचा डेटा टाइप डिफाइन होतो. त्यामुळे आपल्याला डेटा टाइप कुठले कुठले आहेत ते शिकणं गरजेचं. तर त्याच्यामध्ये आपण पहिला शिकलो न्यूमरिक डेटा टाइप. न्यूमरिक डेटा टाइप मध्ये अनेक टाइप न्यूमरिकचे सब टाइप आहे. म्हणजे थोडक्यात इंटिजर असेल किंवा कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा फ्लोट असेल किंवा डबल असेल किंवा लॉंग असेल, हे वेगवेगळे न्यूमरिकचे डेटा टाइप म्हणजे न्यूमरिक मधले पार्ट आहेत. म्हणजे न्यूमरिक डेटा म्हणजे नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण न्यूमरिक डेटा टाइप. So that part we already discussed in the last lecture. Last lecture आपण हा part discuss केला. Now next data type and one of the important data type is a string data type. See, basically in a C or C++ there is string data type is not available. So string is nothing but it is a collection of a character. C किंवा C++ मध्ये तुम्हाला string हा डेटा टाइप तुम्हाला अवेलेबल आहे का? जावा मध्ये तुम्हाला string डेटा टाइप आहे किंवा आपण इव्हन C शार्प मध्ये कन्सिडर केलं तर स्ट्रिंग डेटा टाइप आहे. पण स्ट्रिंग म्हणजे काय असते? सो स्ट्रिंग इज नथिंग बट कलेक्शन ऑफ अ कॅरेक्टर. म्हणजे तुम्ही सी मध्ये किंवा C++ मध्ये स्ट्रिंग कसं डिफाइन करता? तो तुम्ही कॅरेक्टर अरे डिफाइन करता. कॅरेक्टर अरे इज नथिंग बट स्ट्रिंग. सो स्ट्रिंग इज नथिंग बट इट इज अ कलेक्शन ऑफ और सिक्वेन्स ऑफ द कॅरेक्टर. सो दस इज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय असते की कलेक्शन. म्हणजे समजा आपण कॉलेज नेम म्हणलं तर सांगोला कॉलेज सांगोला समजा कॉलेज नेम आहे, तर हे काय आहे? इट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ अ कॅरेक्टर. म्हणजे सांगोला कॉलेज सांगोला हे काय? कलेक्शन ऑफ अ कॅरेक्टर्स आहे. म्हणून हे स्ट्रिंग डेटा टाइप काय आहे? स्ट्रिंग इज नथिंग बट इट इज अ कलेक्शन ऑफ अ डिफरंट कॅरेक्टर्स. ओके, और इट इज अनदर वर्ड वी कॅन से दॅट स्ट्रिंग इज नथिंग बट सिक्वेन्स ऑफ अ कॅरेक्टर. सिक्वेन्स ऑफ अ कॅरेक्टर. सो दिस इज नथिंग बट स्ट्रिंग. स्ट्रिंग हा डेटा टाइप हे आहे. ओके, so Python does not have char data type. Python मध्ये character data type नाही. जसं C किंवा C++ मध्ये char किंवा C मध्ये सुद्धा Java मध्ये सुद्धा character data राहते. Character represent single character. म्हणजे थोडक्यात सांगोला मधलं S किंवा A किंवा N हे जे अल्फाबेट आहेत हे दॅट इज नथिंग बट कॅरेक्टर. तर कॅरेक्टर हा डेटा टाइप जिथे पायथॉन मध्ये अवेलेबल नाही, त्याच्याऐवजी इथे स्ट्रिंग डेटा टाइप आहे. म्हणजे तुम्ही जे काही डिफाइन करता ते जर अल्फाबेटिकल असेल तर ते काय असतं? सगळं स्ट्रिंग डेटा टाइप कन्सिडर करतो. म्हणजे समजा आता सी मध्ये बघा, लक्षात घ्या की सी मध्ये समजा मी असा व्हेरिएबल डिक्लेअर केला, सपोज दिस ए. ओके, सपोज एक्स इज इक्वल टू दिस ए. ओके, so this a is nothing but one char. Now suppose you have to declare this a. So this a is an. See, these two a are different. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कारण का? तर सी मध्ये सिंगल कोट मध्ये असेल तर कॅरेक्टर रिप्रेझेंट करतं आणि डबल कोट मध्ये असेल तर तो स्ट्रिंग रिप्रेझेंट करतं. किंवा आपण असं म्हणू की मी असं डिफाइन केलंय, दिस 5. ओके, और दिस 5 और दिस 5. तो एक्स इज इक्वल टू हे व्हॅल्यू घेतल्या, हा सिंगल कोट मध्ये 5 घेतला किंवा डबल कोट मध्ये 5 घेतला किंवा सिंपल 5 लिहिला, तर हे तिन्ही वेगवेगळे व्हॅल्यू आहेत. लक्षात घ्या, हा 5 आहे तो दिस इज अ कॅरेक्टर, हा दुसरा 5 आहे तो दिस इज अ स्ट्रिंग, हे स्ट्रिंग आहे, आणि तिसरा 5 आहे ते न्यूमरिक म्हणजे इंटिजर आहे. हे तिन्ही वेगवेगळे आहेत. सो इथं जसं सी मध्ये असं कॅर हा डेटा टाइप आहे, स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर अरे आहे, तसं इथं पायथॉन मध्ये कॅर डेटा टाइप नाही. सो पायथॉन मध्ये हे 5 किंवा हे 5 हे दोन्ही ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं जातं. पायथॉन मध्ये हे दोन्ही काय ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं जातं. So Python does not support the char data type like a C or C++ or Java. Okay. So you can delimit the string using single quote or double quote. हे आपण मागच्या प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात पण बघितलंय किंवा कोड मध्ये पण बघितलंय. तर कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला दोन पद्धती सांगितलेत. आयदर सिंगल कोट मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करा किंवा डबल कोट मध्ये रिप्रेझेंट करा. सो दॅट विल बी सिंगल कोट और डबल कोट. फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा, सिटी इज इक्वल टू सांगोला. हे सांगोला एक कसं आहे सिंगल कोट मध्ये, फक्त कंडिशन काय सांगितलंय, वेन यू हॅव टू यूज ओपनिंग सिंगल कोट, क्लोजिंग मस्ट बी सिंगल कोट. ओपनिंग जर डबल कोट असेल तर क्लोजिंग सुद्धा डबल कोट असते. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुम्ही स्ट्रिंग रिप्रेझेंट करायला आयदर सिंगल कोट वापरू शकता किंवा डबल कोट वापरू शकता. फक्त कंडिशन्स महत्वाच्या काय आहेत लक्षात घ्या. कंडिशन्स काय आहेत? सो कंडिशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिंगल कोट जर ओपनिंग असेल तर क्लोजिंग सुद्धा सिंगल कोट असणार आहे.
डबल कोट जर ओपनिंग असेल तर क्लोजिंग सुद्धा डबल कोट असणार आहे. सो दिस विल बी आवर सिंगल कोट अँड डबल कोट व्हॅल्यू. ओके, स्ट्रिंग मध्ये ह्या पद्धतीने येतात. ओके, सो इफ नीड टू डबल कोट इनसाइड द सिंगल कोट और वाइस वर्सा यू कॅन डू. म्हणजे तुम्हाला डबल कोट मध्ये सिंगल कोट पाहिजे किंवा सिंगल कोट मध्ये डबल कोट पाहिजे, तुम्ही करू शकता. पण सिंगल कोट मध्ये सिंगल कोट तुम्हाला वापरता येत नाही. ओके, किंवा डबल कोट मध्ये दुसऱ्यांदा डबल कोट अशा पद्धतीने तुम्हाला वापरता येत नाही. म्हणजे इथं आता समजा मी इथे दिलं सिटी इज इक्वल टू आय लव्ह इंडिया. ओके, आता इथं बघा स्ट्रिंग कशाने सुरुवात झाली, सिंगल कोटनं. पण सिंगल कोट मध्ये परत मी काय वापरला, डबल कोट वापरला. ओके, सिंगल कोट मध्ये डबल कोट वापरला. ह्या सिंगल कोट मध्ये इथं सिंगल कोट वापरला तर इट विल बी शोन द एरर मेसेज, एरर देईल. त्यामुळे सिंगल कोट मध्ये तुम्ही डबल कोट वापरू शकता किंवा इथे बघा सेकंड एक्झाम्पल आहे, डबल कोट मध्ये सिंगल कोट वापरला. सो इट इज पॉसिबल, म्हणजे तुम्हाला असं वापरता येतं. पण सिंगल कोट मध्ये सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये डबल कोट वापरता येत नाही. सो दिस विल बी स्ट्रिंग. ओके, नाउ स्पॅनिंग स्ट्रिंग अक्रॉस द लाईन. समजा तुम्हाला हे आता एका लाईन मध्ये लिहिले पण मल्टिपल लाईन मध्ये लिहायचं असेल तर so you can use the triple quote. Okay, so to span the string across multiple line you can use the triple quote. ट्रिपल म्हणजे तीनदा डबल कोटेशन मार्क वापरून तुम्ही हे करू शकता, म्हणजे मल्टिपल लाईन्स तुम्ही देऊ शकता. ओके, सो दिस विल बी आवर स्पॅन मल्टिपल. किंवा तुम्ही इथं स्लॅश एम जरी दिलं, स्लॅश एम म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर आहे, तर ते सुद्धा वापरलं तरी चालतंय. सो दिस विल बी आवर स्पॅनिंग अक्रॉस. म्हणजे मल्टिपल लाईनला लिहायचं असेल एखादी स्ट्रिंग, म्हणजे सांगोला कॉलेज सांगोला कडला रोड सांगोला ऍड्रेस लिहायचा आहे तर तुम्ही ट्रिपल कोट मध्ये लिहू शकता किंवा स्लॅश एन हे न्यू लाईन कॅरेक्टर वापरून तुम्ही ते वापरू शकता. सो दिस इज अवर स्ट्रिंग. नेक्स्ट आहे डिस्प्ले पार्ट ऑफ द स्ट्रिंग. ओके, आता हे सुद्धा आपण पार्ट प्रॅक्टिकल मध्ये बघितलं. म्हणजे जसं तुम्ही अरे मध्ये वापरत होता, कॅरेक्टर अरे मध्ये आपल्याला ठराविक स्ट्रिंगचा ठराविक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे तर ते पण घेऊ शकतो. तर कसं, सो यू कॅन डिस्प्ले द कॅरेक्टर फ्रॉम द स्ट्रिंग युझिंग लाईक इंडेक्स, युझिंग द इंडेक्स ऍज लाईक अरे सारखं तुम्ही इंडेक्स वापरून ह्याच्यात तुम्ही स्पेसिफिक पार्ट कॅरेक्टरचा किंवा स्ट्रिंगचा स्पेसिफिक पार्ट घेऊ शकता. याच्यात महत्वाची गोष्ट काय की इंडेक्स विल बी स्टार्ट फ्रॉम 0 ऍज लाईक अरे. अरे सारखं इथे इंडेक्स सुद्धा 0 न चालू होतो. समजा मी इथे घेतलं लेसन इज इक्वल टू डिसअपॉइंटमेंट. ओके, हे कॅरेक्टर स्ट्रिंग घेतली तर लेसन ऑफ 0 म्हणजे काय असणार, डी असणार आहे. किंवा लेसन ऑफ 1 आय असणार आहे. सो इन दिस वे 0 1 2 3 4 असं. आता ह्याच्यात पायथॉन मध्ये अजून महत्वाची प्रॉपर्टी दिलेली आहे की तुम्ही रिव्हर्स इंडेक्सिंग सुद्धा करू शकता. रिव्हर्स इंडेक्सिंग म्हणजे काय की तुम्हाला पाठीमागून तुम्हाला जर कॅरेक्टर घ्यायचे असतील, म्हणजे समजा पहिल्यांदा टी घ्यायचंय, नंतर एन घ्यायचंय, नंतर ई घ्यायचंय, असं पण घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला घेता येतं. फक्त इथं 0च्या ऐवजी काय असतंय, सो इट विल बी स्टार्ट निगेटिव्ह व्हॅल्यू -1. समजा लेसन -1 घेतलं इट विल बी डिस्प्ले टी. लेसन -2 म्हणलं एन, लेसन -3 म्हणलं ई. अशा पद्धतीनं रिव्हर्स मध्ये सुद्धा आपल्याला कॅरेक्टर डिस्प्ले करता येतं. फक्त इंडेक्स नंबर काय होणार आहे, इट स्टार्ट विथ -1. -1 पासून सुरू केलं की पाठीमागून म्हणजे जे शेवटचं कॅरेक्टर आहे ते पहिला प्रिंट होईल. जे अशा पद्धतीने तुम्ही रिव्हर्स ऑफ स्ट्रिंग करायचं म्हणलं तरी पण इथं करू शकता. ओके, सो डिस्प्लेइंग पार्ट ऑफ द स्ट्रिंग हे आपण मला वाटतं प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलंय की कसा पार्ट ऑफ द स्ट्रिंग घ्यायचे. समजा मला पहिले 3 कॅरेक्टर घ्यायचे, पहिले 4 कॅरेक्टर घ्यायचे, तर इट स्टार्ट कोलन आणि तुम्ही रेंज देऊ शकता. म्हणजे इट स्टार्ट, समजा मला पी पर्यंत हे घ्यायचंय तर ह्याचा पीचा इंडेक्स काय 0 1 2 3 4 5 पर्यंत घ्यायचे. म्हणजे आपल्याला काय लावावं लागेल 0 to 6 घ्यावं लागेल. म्हणजे लेसन 0:6. सो याचा अर्थ काय 0 पासून 6 पर्यंत, म्हणजे 6 सोडून द्यायचा, म्हणजे राहिले किती 5 पर्यंत घेणार, म्हणजे पहिले 5 कॅरेक्टर डिस्प्ले करणार. ओके, अशा पद्धतीने आपण पार्ट ऑफ द स्ट्रिंग घेऊ शकतो. किंवा तुम्हाला स्पेसिफिक कॅरेक्टर पासून सगळे कॅरेक्टर घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ह्या कॅरेक्टर 6व्या कॅरेक्टर पासून म्हणजे 5व्या कॅरेक्टर पासून पुढचे सगळे घ्यायचे तर तुम्ही असं लिहू शकता 5वं कॅरेक्टर कोलन आणि रिकामा, म्हणजे लेसन इंटू ब्रॅकेट 5 कोलन. याचा अर्थ काय 5 पासून सुरुवात होऊन अप टू द एंड ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंगची एंड होत तर सगळे कॅरेक्टर. सो दिस इज अवर स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंग मध्ये अशा पद्धतीने आपल्याला पार्ट ऑफ द स्ट्रिंग सुद्धा घेता येतं. ओके, नेक्स्ट स्लाइसिंग
ऑफ अ स्ट्रिंग. स्लायसिंग म्हणजे जसं मग आता सांगितलं की कोलन मधून आपल्याला स्लायसिंग करता येतं, म्हणजे स्लाइस करणे, त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगचा पार्ट घेता येतो, म्हणजे सबस्ट्रिंग घेता येतं. सो दॅट विल बी ऑल्सो यूज बाय दी कोलन ऑपरेटर. कोलन ऑपरेटरना आपल्याला ते स्लायसिंग किंवा सबस्ट्रिंग घेता येतो. ओके, म्हणजे आपण आता एक्झाम्पल घेतलं की समजा एस, समजा सिटी, सो सी इज इक्वल टू सी ऑफ समजा 5 to 10, म्हणजे याच्यात अर्थ काय की सी ह्या व्हेरिएबल मध्ये, फॉर एक्झाम्पल सिटी हा व्हेरिएबल आहे, तर 5व्या कॅरेक्टर पासून 9व्या कॅरेक्टर पर्यंत सगळे कॅरेक्टर डिस्प्ले करा. सो स्लायसिंग म्हणजे त्या याची सबस्ट्रिंग आपण डिफाईन करतो. सो यू कॅन ऑल्सो डिस्प्ले द कॅरेक्टर or collection of character in string using the slicing operator, that is colon, slicing operator. So this will be our slicing of the string. Then another one is important, string formatters. स्ट्रिंग मध्ये फॉर्मॅटिंग कसं करायचं, म्हणजे आपण बघा की आपण समजा सी मध्ये लिहितो की एंटर फर्स्ट नंबर किंवा सम इज इक्वल टू, आपण समजा सी मध्ये आपण कन्सिडर करू की सम तुम्हाला प्रिंट करायचे, तर तुम्ही कसं स्टेटमेंट लिहिता, तो पी एन टी प्रिंट एफ कोलन सम इज इक्वल टू पर्सेंटेज आणि इथं सम हे व्हेरिएबल असेल. ओके, अशा पद्धतीने लिहिता, म्हणजे सम इज इक्वल टू इथं पर्सेंटेजच्या ठिकाणी ती समची व्हॅल्यू येते. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रिंग मध्ये म्हणजे प्रिंट मध्ये आपल्याला स्ट्रिंग एम्बेड करायचे, कॉन्कॅट करायचे, तर आपण करू शकतो. जावामध्ये तुम्ही प्लस ऑपरेटर वापरून कॉन्कॅटिनेशन करता. ओके, सी शार्प मध्ये प्लस ऑपरेटर वापरून कॉन्कॅटिनेशन करता, म्हणजे अशा कॉन्कॅटिनेशन करायचं तर आपल्याला पण करतो. आणि त्यासाठी काय म्हणलं जातं, the string formatters. So there are number of different string formatters. There are 3 methods of formatting. So you can use percent operator as like this. Percent operator to format the string to contain the text as well as value identifier. Okay, म्हणजे जसं सी मध्ये वापरतो आपण पर्सेंट ऑपरेटर, तसं पण इथं आपल्याला पर्सेंट ऑपरेटर वापरून आपल्याला प्रिंट मध्ये स्ट्रिंग फॉर्मॅटिंग करता येतं. सो वेअर पर्सेंट एस used to represent the string value. So after the string, put percent operator and mention the identifier in the parentheses. For example, x is equal to 10 अशी एक व्हॅल्यू घेतली, printer is equal to hp असं. then print I just print percent s pages to the print percent s. so पहिला एक s काय आहे, it represent the first value, एक कंसात मध्ये लिहिले बघायचं x, आणि दुसरी एक्स पर्सेंट एस आहे, ते दुसरी व्हॅल्यू प्रिंट आहे. म्हणजे जेवढे तुम्ही पर्सेंट एस वापरता तेवढं तुम्ही इथं कंसामध्ये तुम्हाला व्हॅल्यू डिफाईन करावे लागते. म्हणजे हे काय होईल, आउटपुट कसं येईल, तर आय जस्ट प्रिंटेड 10 पेजेस टू द प्रिंटर HP, अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट डिस्प्ले होईल. ओके, म्हणजे हे स्ट्रिंग फॉर्मॅटिंग आहे. म्हणजे पर्सेंट ऑपरेटरनं आपण स्ट्रिंग फॉर्मॅट करू शकतो. कसं लिहिले बघा, प्रिंट मध्ये, प्रिंट स्टेटमेंट मध्ये डबल कोट मध्ये आय जस्ट प्रिंट, त्या ठिकाणी आपल्याला 10 घ्यायचंय, ही व्हेरिएबलची व्हॅल्यू लिहायची आहे, त्या ठिकाणी पर्सेंट एस लिहिलं. पेजेस टू द प्रिंटर, ह्या ठिकाणी आपल्याला पर्सेंट एस का लिहिलं, तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रिंटरचं नाव घ्यायचंय, जे इथं प्रिंटरला लिहिलेलं आहे ते असाइन केलेलं नाव इथं लिहायचंय, म्हणून इथं पर्सेंट एस लिहिलं, आणि इथं पुढं पर्सेंट एक्स कॉमा प्रिंटर, व्हेरिएबल जे पास करायचे ते व्हेरिएबल इथं लिहिलं. So the output will be I just printed 10 pages to the printer HP, अशा पद्धतीने आउटपुट डिस्प्ले होईल. So this is one of the method. ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड आहे फॉर्मॅट कीवर्ड. फॉर्मॅट कीवर्ड ना आपण प्रिंट करू शकतो. सो फॉर्मॅट मेथड म्हणजे फॉर्मॅट कीवर्ड वापरून यू कॅन स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. सो हाऊ वी कॅन यूज, सो the format method allows you to format a string in a similar way. फक्त इथं आपल्याला काय करायचं, ऍट द प्लेस यू वॉन्ट टू पुट व्हॅल्यू, ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू, जसं इथं आपण पर्सेंट एस लिहिलं किंवा इथं पर्सेंट एस लिहिलं, इन दॅट प्लेस यू कॅन यूज द 0 1 2 3 दिस व्हेरिएबल विदिन द कर्ल ब्रेस. कर्ल ब्रेस मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, ती व्हेरिएबलची व्हॅल्यू, म्हणजे 0 1 2 3 4 काय असेल ते. सो हिअर कॉल द फॉर्मॅट मेथड ऑन द स्ट्रिंग and mention the identifier in the parentheses. बघा इथं कसं लिहा, हा फरक काय, आय जस्ट प्रिंटेड, इथं पर्सेंटेजच्या ऐवजी आता काय आलं, कर्ल ब्रेस मध्ये 0 आलं. पेजेस टू द प्रिंटर पर्सेंट दुसऱ्या पर्सेंटेजच्या ऐवजी 1 आलं.
म्हणजे 0 1 2 3 4 असे सिक्वेन्सली येणार. ते तुमचे जेवढे व्हेरिएबल असतील तेवढ्या व्हॅल्यू येणार. सुपर कर्ल ब्रेस मध्ये 0 1 2 3 4 काय असेल ते, त्यानंतर पुढे डबल कोट कंप्लीट डॉट, हे महत्वाचं आहे, डॉट आणि देन फॉर्मॅट कीवर्ड आणि मग जे व्हेरिएबल आहे एक्स कॉमा प्रिंटर, हे अशा पद्धतीने आपल्याला पास करायचं. म्हणजे प्रिंट स्टेटमेंट मध्ये फॉर्मॅट मेथड आपल्याला एम्बेड करता येईल. So this is one of the another technique, that is format method. Format method ला पण आपण अशा पद्धतीने फॉर्मॅट करू शकतो. So this is our second way. So format method. You can also use the method to print out identifiers that match certain value. तुम्हाला जेवढ्या व्हॅल्यू तुम्हाला, so I just printed, तुम्हाला इथं आता हे एक्स डिफाईन केले आहे, ते न डिफाईन करता तुम्हाला इथं डायरेक्ट पण डिफाईन करू शकतो बघा. एक्स इक्वल टू 7 आणि प्रिंटर इज इक्वल टू HP. म्हणजे अशा पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर केलंच पाहिजे असं काय नाही, तुम्ही इथं पण देऊ शकता. सो आय जस्ट प्रिंटेड एक्स ही व्हॅल्यू आणि इथं दुसऱ्या इथं कर्ल ब्रेस मध्ये प्रिंटर जी व्हॅल्यू आहे ती प्रिंटरची व्हॅल्यू तुम्ही इथं टू द प्रिंटर इथं कर्ल ब्रेस मध्ये द्यायचं राहिलं. सो दिस विल बी यू हॅव टू यूज. जसं इथं इथं झिरोच्या ऐवजी काय लिहिलं, डायरेक्ट व्हेरिएबल नेम दिला. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वे टू यूज द फॉर्मॅट मेथड. This is second way, string formatting. तिसरी मेथड आहे, if you can use abstring technique. So abstring technique म्हणजे काय, so directly you can use the f in a print and then variable name. बघा इथे दिलंय. So also write f right before the string, both outside in a quote. कोटच्या बाहेर f लिहिलेला आहे आणि कोट मध्ये मग तुम्हाला जे व्हेरिएबल पास करायचे ते व्हेरिएबलची नाव आहे. So you can use any of this method for the formatting purpose. Formatting purpose लक्षात घ्या, तिन्ही कशा आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये काय केले, %s वापरले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कर्ल ब्रेस मध्ये 0 1 2 3 असे व्हेरिएबल लिहिले आणि f स्ट्रिंग मध्ये काय लिहिले, f आणि कर्ल ब्रेस मध्ये व्हेरिएबल. सो दिस इज अवर स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. म्हणजे तिन्ही पैकी कुठलीही स्ट्रिंग फॉर्मॅटिंग मेथड वापरून तुम्ही आउटपुट फॉर्मॅट करू शकता. सो दिस विल बी स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. Now next is string concatenation. ओके, स्ट्रिंगच्या रिलेटेडचे आपण सगळं बघतोय. तो स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे दोन स्ट्रिंग अटॅच करायचे. आपण जसं प्लस ऑपरेटरनं जर बाय डिफॉल्ट बघा की तुम्ही जावामध्ये एखादा प्रोग्राम लिहिता असाल किंवा सी मध्ये तुम्ही लिहिला असेल तर तुम्ही जर व्हेरिएबल घेतले तर ते व्हेरिएबलचे व्हॅल्यू तुम्ही जावामधून घेतले असतील तर ते कॉन्कॅट होते. म्हणजे स्ट्रिंग ए सी ए इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये 10. याचा अर्थ हे काय आहे, ए इज अ स्ट्रिंग. ज्यावेळेस तुम्ही टाइप वापरचाल, सो टाइप ऑफ ए, सो आउटपुट काय येईल, इट विल बी डिफाइंड टाइप इज str. याचा टाइप काय येईल, str टाइप येईल. ओके, सो प्रिंट a प्लस ए, ए प्लस ए म्हणजे 10 अधिक 10, ऍक्च्युली 20 यायला पाहिजे पण 20 येणार का नाही, आउटपुट काय येईल 10 10 येईल. 10 10 अर्थ काय, इट विल बी कॉन्कॅट. समजा दोन स्ट्रिंग, सो प्लस ऑपरेटर बघा, जर प्लस ऑपरेटरला तुम्ही दोन ऑपरँड जर इंटिजर व्हॅल्यू असतील तर ते ऍडिशन होतं, जर स्ट्रिंग व्हॅल्यू असतील तर ते काय होतं, कॉन्कॅटनेशन होतं. ओके, सो 10 10 इथं आउटपुट येईल. सो ए ची व्हॅल्यू काय, स्ट्रिंग आहे. जर ए इज इक्वल टू 10 असं दिलं असतं देन प्रिंट ए काय झालं असतं, आउटपुट 20 आलं असतं. कारण हे ए काय आहे, दिस इज इंटिजर व्हॅल्यू. इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळं प्लस ऑपरेटर काय करतं, ऍडिशन करतं. पण जर तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तर ते काय करतं, कॉन्कॅटनेशन करतं. नाउ सेकंड अनदर थिंग, ए इज इक्वल टू 10 असं लिहिलं, प्रिंट 2 स्टार ए. आता ह्याचा अर्थ काय, 2 स्टार ए म्हणजे 20 यायला पाहिजे का, नाही, इथं पण 10 10. म्हणजे इथं समजा मी 3 लिहिलं, सो 3 स्टार ए, तर आउटपुट काय येईल, 10 10 10. म्हणजे नंबर ऑफ टाइम्स इट विल बी रिपीट. म्हणजे स्टार ऑपरेटर जर तुम्ही न्यूमरिक व्हॅल्यू असेल, इंटिजर व्हॅल्यू असेल किंवा फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू असेल, सो इट विल बी डू द मल्टिप्लिकेशन करतात. पण त्याऐवजी जर पायथॉन मध्ये जर ती स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तर रिपीटेशन करतं. लक्षात घ्या, स्टार ऑपरेटर काय करतं आणि प्लस ऑपरेटर काय करतं बघा, इट डिपेंड्स ऑन द ऑपरँड व्हॅल्यू. प्लस किंवा स्टार हे वर्किंग करायचं पायथॉन मध्ये कशावर डिपेंडेंट आहे, तर इट विल बी डिपेंड्स ऑन द ऑपरँड. म्हणजे त्याला जी व्हॅल्यू पास करताय म्हणजे ती कशाच्या मध्ये तुम्ही वापरताय त्यानुसार आहे. जर तुम्ही दोन्ही व्हॅल्यू इंटिजर वापरत असाल 10 प्लस 10, सो आउटपुट ऑलवेज 20. पण जर ह्या 10 जर स्ट्रिंग वापरत असाल तर आउटपुट विल बी 10 10 नॉट 20 20 येत नाहीये.
ओके, किंवा जर तुम्ही 10 into 3 वापरलं, 10 star 3 वापरलं, so output will be 30 because these both value are integer. But suppose you have to use 10 star 3, so output will be repetition 10 10 10, म्हणजे जेवढे इंटू मल्टिप्लाय असेल तेवढे टाइम्स रिपीट होतं, सो दॅट इज रिपीटेशन. सो स्टार ऑपरेटर आणि प्लस ऑपरेटर स्ट्रिंग मध्ये कशा पद्धतीने वर्क होतं लक्षात घ्या. सो दिस विल बी युजफुल. परीक्षा दृष्टीने शॉर्ट आकृती विचारलं जातं हे. सो स्ट्रिंग कॉन्कॅटनेशन मध्ये ह्या पद्धतीने कॉन्कॅटनेशन होऊ शकतं किंवा रिपीटेशन होऊ शकतं. सो दिस विल बी अ स्ट्रिंग ऑपरेटर. ओके, सो देर आर नंबर ऑफ डिफरंट फंक्शन्स रिलेटेड विथ द स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या रिलेटेड अनेक फंक्शन्स आपल्याला दिले, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगची लेंथ किती आहे. तुम्ही बघा सी मध्ये पण अनेक फंक्शन्स आहेत, बरोबर आहे की नाही. स्ट्रिंग कॉन्कॅटनेशन आहे, स्ट्रिंग कंपॅरिझन आहे, किंवा स्ट्रिंग सबस्ट्रिंग काढायचं आहे, तर असे अनेक फंक्शन आहेत. तसं पायथॉन मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे फंक्शन्स आहेत. कशा पद्धतीने फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन बघायचे सिंपल, काही ठराविक फंक्शन मी एक्सप्लेन करतो, बाकी सगळे तुम्ही इथं मी दिलेलं आहे बघा. इथं फंक्शन दिलंय, त्याचा यूज दिलाय, एक्झाम्पल दिले. तुम्ही हे बघून तुम्ही पायथॉन मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करून चेक करू शकता. ओके, आता लेंथ फंक्शन काय करतो. LEN फंक्शन. LEN फंक्शन काय करतं. इट इज यूज टू काउंट द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन द स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर आहे हे काउंट करतं. ओके, आता समजा मी इथे बघा एक्झाम्पल लिहिले, ए इज इक्वल टू सांगोला. सांगोला मध्ये किती कॅरेक्टर, 1 2 3 4 5 6 7. ओके, सो दिस विल बी 7. ओके, 7 यायला पाहिजे ऍक्च्युली. सो लेंथ किती, 7 येणार. ओके, सो दिस इज आवर लेंथ ऑफ द कॅरेक्टर. ओके, STR कन्वर्ट. आता हे STR फंक्शन काय, इट विल बी यूज टू कन्वर्ट द इंटिजर व्हॅल्यू इंटू स्ट्रिंग. म्हणजे टाईप कास्टिंग म्हणतो की नाही, पण जे एका डेटा टाईप मधून दुसऱ्या डेटा टाईप मध्ये आपल्याला कन्वर्ट. आता हे बघा, A इक्वल टू 10 आहे, हा 10 काय आहे, इंटिजर व्हॅल्यू आहे. नाउ इट विल बी कन्वर्ट टू स्ट्रिंग व्हॅल्यू STR ऑफ A. आता आउटपुट काही अशा पद्धतीने. ओके, नंतर लोअर केस लेटर मध्ये येईल, अप्पर केस लेटर मध्ये येईल. स्ट्रीप म्हणजे ह्याच्यात जे व्हाईट स्पेसेस असतील तर ते व्हाईट स्पेसेस काढून टाकतं. इज डिजिट आहे का नाही हे चेक करतं. ओके, सो ए डॉट इज डिजिट. आता हे ए मध्ये डिजिट आहे का, सो आहे, येस. सो इट विल बी रिटर्न ट्रू. ओके, आता इथं बघा, रिटर्न ट्रू इफ ऑल कॅरेक्टर इन द स्ट्रिंग्स आर डिजिट. ह्याच्यातले सगळे कॅरेक्टर डिजिट आहेत. पण इथं बघा 10 ABC, तर 10 ABC काय आले, फॉल्स आले. कारण का, तर सगळे कॅरेक्टर डिजिट आहेत का, नाहीये. ओके, सेम इज अल्फा, म्हणजे सगळे कॅरेक्टर अल्फाबेटिकल आहेत का, असेल तर ट्रू येईल, नसेल तर. सो देर आर लॉट्स ऑफ दिस फंक्शन. ते अनेक फंक्शन्स अशा पद्धतीने. तर तुम्ही हे तुमच्या ह्याच्यात तुम्ही प्रॅक्टिकलला तुम्ही करू शकता किंवा प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या पायथॉन मध्ये करू शकता. आपण याच्यावर परत एक प्रॅक्टिकल घेऊया उद्या किंवा परवा बघू, पण त्यानुसार प्रॅक्टिकल घेऊ. ओके, सो दिस इज अ स्ट्रिंग. ओके, नेक्स्ट. आता अनदर वन सम मेथड्स सी हियर. सो ऑपरेटर्स. सो ऑपरेटर्स इथे चेक करायचं, म्हणजे आता मेथड बघितले. आता ऑपरेटर्स, काही ऑपरेटर्स कसे आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर. आता मगाशी आपण 2 ऑपरेटर बघितले, प्लस आणि स्टार. प्लस ऑपरेटर काय करतं की कॉन्कॅट करतं, स्टार ऑपरेटर काय करतं, रिपीट करतं. तसं इथं कंपॅरिझन ऑपरेटर पण आपल्याला आहे, म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन. आपण समजा आपण म्हणतो ना की 2 संख्यातली लहान मोठी संख्या काढा, तसं आपल्याला 2 याचे करायचं. स्ट्रिंग कॅन बी कंपेअर्ड युजिंग द रिलेशनल ऑपरेटर. सो हे लेस दॅन, हा हे कंडिशन सॅटिस्फाय होते का. सो याच्यातली कुठली स्ट्रिंग मोठी आहे, हाय मोठी आहे हे पेक्षा. कसं, तर पहिला एच कॅरेक्टर कम्पेअर करणार, दोन्ही सेम आहे. नंतर ई आणि आय कम्पेअर करणार, सो ई नंतर आय येत आहे. सो दॅट्स वाय दिस स्ट्रिंग इज हायर, सो इट विल बी ट्रू. ह्याच्या उलट घेतलं असतं, हाय इज लेस दॅन हे, सो इट विल बी फॉल्स. चेक. ओके, आता इथं बघा दोन्ही ट्रू आहे, म्हणजे दोन्ही इक्वल टू आहे. सो ए इज इक्वल टू चेक, इक्वल टू ऑपरेटर, नॉट इक्वल टू ऑपरेटर. सो दीज आर द इम्पॉर्टंट, म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर अरिथमेटिक ऑपरेटर वापरू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं नवीन ऑपरेटर इथं आपल्याला दिलेलं आहे, इन ऑपरेटर, दॅट इज मेंबरशिप ऑपरेटर. आणि दुसरं एक ऑपरेटर दिलंय आयडेंटिटी ऑपरेटर, दॅट इज ऑपरेटर. इथं 2 ऑपरेटर नवीन आपल्याला दिलेले आहेत. सी, दीज आर द इन ऑपरेटर अँड इज ऑपरेटर. त्यातला आपण इनचं बघितलेलं आहे बघा.
NA इन बनाना म्हणजे थोडक्यात NA हे बनावनामध्ये आहे का? सो NA इन बनाना. सो मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे आपण सबस्ट्रिंग शोधायचं म्हणलं तर ते जे आपण इन ऑपरेटर ना आपण प्रॅक्टिकलला हे बघितले. सो NA इन बनाना, सो इट विल बी ट्रू. लेस नॉट इन हेल्पलेस नॉट इन. आता बघा इन आणि नॉट इन हे दोन ऑपरेटर आहेत. इन म्हणजे आहे का नाही, नॉट इन नाही का असं चेक करतात. सो दॅट इज हेल्पलेस. आता लेस हे ह्याच्यात आहे पण आपण ऑपरेटर वापरले नॉट इन, सो इट विल बी फॉल्स. ओके. हे इज हाय. ओके. सो इट इज आयडेंटिटी ऑपरेटर. आयडेंटिटी म्हणजे थोडक्यात काय की दोन्ही सेम आहेत का, दोन्ही सेम आहेत का. सो दॅट इज आयडेंटिटी ऑपरेटर. सो पायथॉन आयडेंटिटी ऑपरेटर इज अँड इज नॉट कॅन बी यूज ऑन द स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये इज आणि नॉट इज. ओके. सो इज ऑपरेटर हे इज हाय हे दोन्ही सेम आहेत का, नाहीये, फॉल्स. नंतर एओ इज नॉट एओ. आता हे दोन्ही सेम आहेत का, नाही, कारण हे वाय कॅपिटल आहे हे स्मॉल आहे. सो दॅट विल बी म्हणजे आयडेंटिटी ऑपरेटर ह्या पद्धतीने घेऊ शकतो. किंवा आता त्याच्याबद्दल लॉजिकल ऑपरेटर्स पण आपण शिकलोय, अँड ऑर नॉट हे. तर हे पण अँड ऑर नॉट इथं आपल्याला वापरू शकतो. ओके. सो 1 इज युजफुल फॉर द ट्रू, 0 इज युजफुल फॉर और null is useful for the off. So these are the some of the operators which are used in Python. Python मध्ये अशा पद्धतीनं हे काही ऑपरेटर्स वापरू शकतो. आपण याचा प्रॅक्टिकल पण बघूया. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन. आता पुढचे जे डेटा टाइप्स आहेत ते डिस्कस करू आणि पुढे आपण त्याचं डिटेल आपण बघणार. So list is one of the another data type. So list is a collection of values. It like array, but there is an important difference. It may contain different types of value. List मध्ये अनेक प्रकारच्या व्हॅल्यू तुम्हाला असू शकतात, पण अरे मध्ये तुम्हाला सिंगल डेटा टाइपच्या व्हॅल्यू असतात. लिस्ट मध्ये अनेक प्रकारच्या व्हॅल्यू. सो दॅट इज बेसिक डिफरन्स. आणि लिस्ट मध्ये तुम्ही किती व्हॅल्यू ऍड करू शकता. अरे फिक्स इन अरे मध्ये काय असतं की तुम्हाला फिक्स्ड विड्थ असते किंवा त्याची लेंथ फिक्स असते. To define array, you must put the value separate with the comma in a square bracket. List define करायचं कसं. So list define करायला suppose L is equal to square bracket मध्ये you can define list of value separated by the comma. So this is a list. Okay. हे ह्या पद्धतीने तुम्ही लिस्ट डिफाइन करू शकता. नेक्स्ट इज टपल. टपल and list both are same, but there is one difference. Okay. So टपल मध्ये तुम्ही व्हॅल्यू डिफाइन करताना गोल कंसात डिफाइन करायच्या आणि लिस्ट मध्ये डिफाइन करताना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिफाइन करायच्या. आता ह्याचा बेसिक फरक काय, कशा पद्धतीने आहे ते आपण पुढे याच्यावर एक चॅप्टर आहे लिस्ट आणि टपलच्या किंवा डिक्शनरी याच्यावर, त्याच्यात आपण बघणार. तरी पण फरक काय की लिस्ट मधल्या व्हॅल्यू तुम्ही बदलू शकता, टपल मधल्या व्हॅल्यू तुम्हाला बदलता येत नाही. ओके. सो दॅट इज लिस्ट इज अ म्युटेबल and tuple is a immutable. Okay. Then dictionary. Dictionary is nothing but it is a collection of ordered pair, collection of a pair, key and value pair, and it will be defined in a curly brace. It will be defined in a curly brace. म्हणजे इथं दोन व्हॅल्यू असतात डिक्शनरी मध्ये, व्हॅल्यू अँड की. सो दॅट आर कंबाइनली अँड दॅट विल बी सेपरेटेड बाय द कोलन. म्हणजे इथं जर हॅश टेबल तुम्ही शिकला असताना तर त्या पद्धतीने डिक्शनरी असते. Next is boolean. Boolean, that is true false. So that is the data type. And last is set. Set is nothing but तुम्ही स्टॅट मध्ये शिकला असाल set. So set is nothing but collection of list of values having no repetition. Repetition consider करत नाहीत ह्या पद्धतीनं लिस्ट. So define it is using curly brace. Curly brace न set define करतात. आता डिक्शनरी पण curly brace नाही, पण याच्यात दोन फरक आहे. सेट मध्ये व्हॅल्यू सिंगली व्हॅल्यू असतात, इथं दोन व्हॅल्यू न डिक्शनरी तयार होते. म्हणजे समजा A10 B20 अशा पद्धतीने दोन व्हॅल्यू असतात आणि इथं डायरेक्ट 10,20 अशा पद्धतीने सेटच्या व्हॅल्यू असतात. सो दीज आर द डिफरन्स. सो सेट इज ऑल्सो दिस. सो इट रिटर्न्स ओनली वन इन्स्टन्स ऑफ एनी व्हॅल्यू. रिपीटेशन दिसत 10, 20, 10 असं नसतंय, कारण 10 रिपीट आहे. रिपीट व्हॅल्यू सेट मध्ये घेत नसतात. ओके. सो सेट इज अनऑर्डर्ड. इट डझंट हॅव सपोर्टिंग इंडेक्सिंग. दुसरा महत्वाचा फरक, हे अनऑर्डर्ड आहे त्यामुळे इथे इंडेक्सिंग नाही. कारण का, तर इथे समजा तिसरी व्हॅल्यू 10 असते, पण इथं सेट मध्ये 10 व्हॅल्यू घेतात का, नाही. इथं फक्त दोनच व्हॅल्यू घेणार आहे, त्यामुळे तिसरा इंडेक्स असणार आहे का, नाही. इंडेक्स
त्यामुळे इंडेक्सिंग सेटला सपोर्ट करत नाही. बाकीच्या लिस्ट मध्ये तुम्ही इंडेक्सिंग करू शकता, टपल्स मध्ये करू शकता, डिक्शनरी मध्ये इंडेक्सिंग करू शकता, पण सेट मध्ये तुम्हाला इंडेक्सिंग नाही. म्हणजे सेट समजा एस ऑफ 0 असं नाही करता येत. सो इट कॅनॉट सपोर्ट द इंडेक्सिंग. ओके. तर हे महत्वाचे काही डेटा टाईप आहे. आता हे टाईप आपण नंतर डिटेल डिस्कस करणार आहे. लिस्ट काय आहे, त्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स काय, त्याचे वेगवेगळे फंक्शन्स काय, हे सगळं आपण बघणार आहे. सो दिस विल बी अवर डेटा टाईप और डेटा